बातमी आहे दोन राजकीय शत्रूंच्या संदर्भातली। मात्र हे दोन्ही राजकीय शत्रू सध्या महायुतीमध्ये एकत्र आहेत, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे। गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन त्यांना आव्हान दिलेलं होतं। मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्याचं सुद्धा गणेश नाईकांनी म्हटलं। मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असं म्हणत नाईकांनी जोरदार चिमटाही काढला होता आणि यानंतर आता दोन्ही बाजूंनी जोरदार वार पलटवार सुरू झालेला आहे। एकनाथ शिंदे पण ऐकला का? आता बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झाला आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते, आनंद आहे गोष्टी। पण माझं म्हणणं आहे की कमवलेलं टिकवता आलं पाहिजे। काय बोललो मी? किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही, किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्याची नजर असते। मी बोलत नाहीये, पण एवढंच मला म्हणायला लागेल की साठी बुद्धी नाठी। कदाचित त्यांचं वय झालं आहे आणि वयोवृद्ध झाल्यामुळे कदाचित अशा पद्धतीची ते वक्तव्य करतील। शिंदेसाहेबांनी मुवमेंट केली, शिंदेसाहेब बाहेर पडले आणि म्हणून ही सत्ता मिळाली। त्यामुळे लॉटरी कुणाला लागली हे तुम्ही समजून जा। आता ती लॉटरी आता कोणाला लागली कोणाला लागली तो विषय आता नको। मी एवढंच सांगतो की माणसाचं वयाचं नंबर हे फक्त वाहन असतो, जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि भविष्य काळामध्ये दाखवून देऊ। पालकमंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले। जर मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर यांचीच लॉटरी नसती लागली। पालकमंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले। जर मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर यांचीच लॉटरी नसती लागली। मुकेश अंबानी यांच्यामुळे पालकमंत्री ठीक आहे, म्हणजे मी काही नाकारत नाही, सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं।